लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. वडाळा परिसरातील विठ्ठल रुक्माई मंदिर चौकात इलेक्ट्रिकल मीटर बॉक्सला भीषण आग. बातमी नाशिक येथून. वडाळा परिसरातील विठ्ठल रुक्माई मंदिर चौक, पखाल रोड, खोडेनगर येथील माधव अपार्टमेंटमध्ये शुक्रवार दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी सुमारे 9:15 सुमारास इलेक्ट्रिकल मीटर बॉक्सला अचानक आग लागल्याची घटना घडली. बिल्डिंगमधील इलेक्ट्रिकल मीटर बॉक्समध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने सर्व लाईट मीटरला आग लागून ते पूर्णपणे जळून खाक झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. खोडेनगर येथील विठ्ठल रुक्माई मंदिराजवळील इमारतीखाली असलेल्या मीटर बॉक्समधून धूर निघत असल्याचे विठ्ठल रुक्माई मंदिराचे संस्थापक अध्यक्ष सुनील माधव खोडे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तात्काळ अग्निशामक दल तसेच अशोका मार्ग येथील विद्युत विभागाला माहिती दिली. त्यामुळे आग वेळेत आटोक्यात आणण्यात यश आले. या आगीत इमारतीतील सर्व 20 मीटर जळून खाक झाले आहेत. परिसरातील नागरिकांनी विजेचा दाब कमी जास्त होत असल्याने ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला असून जळालेल्या 20 मीटरची विद्युत विभागाने भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. रिपब्लिकन वार्ता न्यूजसाठी नाशिक शहर प्रतिनिधी विवेक बनकर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.